84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा आपण असं प्रमाण त्या ठिकाणी आहे. म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र जे आहे ते सिद्धस्थान त्या ठिकाणी आहे. तिथे भगवान आदिनाथांचं एक सिद्ध पीठ आहे, म्हणजे सिद्धेश्वराचं स्थान आहे. आणि त्याचबरोबर अजान नावाचे वृक्ष आहेत. ते वृक्ष आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही, पण त्या सिद्ध बेटामध्ये अजान वृक्ष आहे. त्याचबरोबर सगळ्या म्हणजे सिद्धांची तपोभूमी आणि त्या सिद्धांची तपोभूमी त्या ठिकाणी आहे. आणि सगळं म्हणजे नाथ परंपरेमध्ये सगळेजण सिद्धच आहेत आणि त्या सिद्धांची तपोभूमी अलंकापुरी त्या ठिकाणी आहे. म्हणून आळंदीचं खूप महत्व त्या ठिकाणी आहे. तर अशा अलंकापुरीमध्ये सगळे आणि त्याच्यामध्ये तसा मुकुटमणी शोभावे तसे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी सगळी सिद्धता तयार झाली सिद्धेश्वराच्या त्या ठिकाणी. आणि ज्ञानोबारायांची म्हणजे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य भागीरथी मनकर्णिका बोघा, अनिक हो गंगा त्रिवेणी त्या. अशा पद्धतीनं वर्णन कितीकही वर्ण म्हणजे नामदेव महाराजांनी खूप वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी घेण्याचं ठरलं त्यावेळेला साक्षात पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, सकल संत, त्याचबरोबर सगळे गंधर्व देव अलंकापुरीमध्ये दाखल झालेले आहे. आणि त्याचबरोबर इंद्रायणी जी आहे त्या इंद्रायणीच्या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हणजे भागीरथी, सरस्वती इत्यादी ज्या काही महानद्या आहेत त्यांचा सुद्धा त्या सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा पुण्य पर्वकाळ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा एकादशीपासून उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला. एकादशीला म्हणजे दशमीला नगर प्रदक्षिणा, एकादशीच्या दिवशी कीर्तन, द्वादशीला पारणं आणि मग त्रयोदशीला त्या ठिकाणी समाधी घेण्याचं ठरलं. तर कशा पद्धतीनं समाधी घेतली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवृत्तीनाथ महाराजांनी आणि भगवान पांडुरंग परमात्म्यांनी दोन्ही हाताला धरलंय ज्ञानेश्वर महाराजांच्या. आता तो तो जो आहे बघा आता ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतायत आणि ते पण संजीवन समाधी, लक्षात घ्या. म्हणजे त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ह्या चर्मचक्षूंना पुन्हा कधी दिसणार नाहीये. म्हणजे एकदा त्या स्थानामध्ये ते गेले, त्या सिद्ध स्थानामध्ये, आणि तिथे त्यांनी त्यांचा स्वतःच समाधी अवस्थेला त्यावेळेला ते ब्रह्मरंध्रामध्ये त्यांनी प्राण स्वतःचे नेले. आणि त्याच्यानंतर जे गुहेचं जे द्वार आहे ते बंद होणार आहे कायमचं. आणि त्याच्यानंतर ह्या चर्मचक्षूंना म्हणजे चालते बोलते ज्ञानोबाराय कधीही दिसणार नाही. म्हणजे एक आपल्या अत्यंतिक प्रिय व्यक्तीला म्हणजे खूप लांब नेऊन सोडून यायचं म्हणजे किती वेदनादायी असेल त्या ठिकाणी बघा तुम्ही. आणि इथे निवृत्तीनाथ महाराज वयानं मोठे आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज आपल्या एका शिष्याला आणि म्हणजे किती जड अंतःकरण त्या ठिकाणी. साक्षात पांडुरंग परमात्मा सगळेजण म्हणजे आसवांच्या धारा थांबतच नाहीयेत. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. आणि मग तिथून मग जसं ठरलेलं जे समाधी स्थान ते सुद्धा अत्यंत जुनं सांगितलेलं आहे. म्हणजे ते समाधी स्थान सुद्धा साक्षात आदिनाथांनी भगवान पांडुरंग परमात्म्याने ते स्थान सुद्धा ठरलेलं आहे की त्या ठरल्याच्या नंतर अष्टोत्तरशे म्हणजे जवळपास कितीतरी वेळा ज्या ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार केला त्या वेळेला तिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे ती घटना जी आहे ती अत्यंत म्हणजे खूप याची त्या म्हणजे मनाला आल्हाद देणारी, मनाला म्हणजे तीव्र वेदना देणारी म्हणजे सगळ्यांच्या त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं जो नंदी आहे सिद्धेश्वराच्या त्या नंदीला बाजूला सारून त्या ठिकाणी आतमध्ये त्या ठिकाणी पायऱ्या आणि ते सगळं विवर तयार झालं. विवर तयार झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांनी आणि साक्षात पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना त्या समाधी स्थळामध्ये नेलं. तिथे नेल्याच्या नंतर व्याघ्रासन घातलेलं होतं. त्या व्याघ्रासनावर सुंदर अशी त्या ठिकाणी समयी तेवत होती. त्याचबरोबर आणि ज्ञानोबाराय त्या सिद्धासनावर बसले. श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि साष्टांग नमस्कार घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी लागली उन्मनी वैराग्याची धुनी, जागा निरंजनी निरंतर. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं स्वतःचे जे प्राण आहेत ब्रह्मरंधामध्ये ठेवून
त्या ठिकाणी निरंजनामध्ये त्या ठिकाणी घर त्यांनी म्हणजे थोडक्यात बांधलं. अशा पद्धतीनं त्यांनी समाधी त्या ठिकाणी घेतली आणि ही संजीवन समाधी म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या संजीवन समाधीमध्ये आज सुद्धा जसेच्या तसे त्या ठिकाणी आहेत आणि जसेच्या तसे असून आता ते योग्यांचे योग आहेत आपण बघितलं. त्याच्यामुळे त्यांना अशक्य अशी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी नाही आणि म्हणून त्यांच्या समाधीवर ज्या वेळेला आपण डोकं ठेवतो तर मग निश्चित रूपानं मी तुम्हाला सांगतो आपलं भाग्य बदलल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आणि एवढी शक्ती त्या शक्ती स्थानावर ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वर्णन आणि हे रहस्य म्हणजे ही रहस्य एवढी अद्वितीय आहेत की ही रहस्य कधीही न उलगडणारी. लक्षात ठेवा, योगीच आणि योगी जीवन ज्ञानेश्वर महाराजच न उलगडणारे. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील कुणाला माहिती. म्हणजे काही एका जन्मामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कळतील. अहो, ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर कळत नाही माणसाला. तर ज्ञानेश्वर महाराज खूप लांबचे. आपण फक्त एकच करावं, अत्यंत अंतःकरणपूर्वक त्यांना शरण जावं आणि त्यांनी माऊली होऊन आपल्या डोक्यावर कृपेचा आशीर्वाद त्यांनी द्यावा, एवढीच आपण त्यांच्याकडे विनंती आणि प्रार्थना करूया आणि ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद आपण त्या ठिकाणी सगळेजण प्राप्त करून घेऊया. सगळ्यांना रामकृष्ण हरी.